श्री स्वामी समर्थ. काजू, बदाम आणि साखर, विलायची हे सगळं काही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि मग नंतर याच्यातनं विलायची आणि साखर मिक्स करून घ्यायची. आणि मी काही कॉम्प्लेन आणि हॉर्लिक्स काही देत नाही. मी हे असंच घरी पौष्टिक बनवत असते आणि याच्यातनं मी मखाने, डाळिंब पण ॲड करते. आज काही नव्हतं. तर हे मुलांसाठी पण पौष्टिक असतं आणि मुलांची चांगली वाढ होते. असं तर मुलं काजू, बदाम खात नाहीत. त्यामुळे असं दुधात टाकून देत असते. शेवटी सुकामेवा खाल्लेला चांगलंच असतं ना. आमच्यात काही नॉन-व्हेज काही खात नाहीत, तर मी असंच काहीतरी त्यांना देत असते, पौष्टिक असं. तर 2-4 दिवस मी काही पूजा केली नव्हती. माझा प्रॉब्लेम होता म्हणून. आज पूजा केली. स्वामींचा प्रगट दिन आला ना, म्हणून मी आजपासून ना नित्यसेवा सुरू केली. स्वामींचं सारामृत वाचायचं आणि जेवढी माळ जपणं होईल तेवढी जपायची. जेवढं केलं तेवढं कमीच आहे, पण आपल्याच्याने जेवढं होतं तेवढं करते. जास्त तर काही करू शकत नाही. तसं तर मला गुरुचरित्र वाचायचं खूप माझं मन होतं. पण या कामामुळे काही होत नाही. त्यासाठी मी सारामृतच वाचायले. मी अबोलीची झाडं लावलेली आहेत ना, त्याला एवढे फुलं आले होते. तर मी ही फुलं तोडून घेतली आणि आज म्हटलं होळीचा गजरा बनवावा. तर असा गजरा मी बनवला हातगाठीचा. तर कसा वाटतो तुम्हाला गजरा? किती खूप छान झालाय ना? तर मला गजरा लावायला खूप आवडतं आणि मग गजरा लावला. ह्या गडवाल साड्या पण मी विकायला आणलेल्या होत्या. खूप दिवस झालं काढून, पण यावरचं काही ब्लाऊज शिवणं नाही झालं. तर हेच मी ब्लाऊज घातलं. आज होळी आहे म्हणून ही साडी घातली. बाय.